तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता नवा वाद सुरू झालाय। मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातल्या सुटकेशी केली आणि शिंदेंची तुलना शिवरायांशी आणि महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे राज्यामध्ये पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातल्या कैदेतून शिताफीनं सुटका केली होती। जगाच्या इतिहासातील साहसी प्रसंगांमधील हे शौर्याचं उदाहरण आहे। मात्र हा शौर्यशाली इतिहास आता सध्याच्या राजकीय घटनांसोबत जोडला जातोय। प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या सोहळ्यात पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातील सुटका आणि एकनाथ शिंदेंच्या बंडाचा संबंध जोडलाय, तर मवियाची तुलना थेट औरंगजेबाशी केली है। शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था। पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके। ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है। महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की हिंदुत्व की सरकार आई है। मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या या तुलनेमुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे। हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं। राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत। हे सगळी जी वस्तुस्थिती ती लोकांसमोर आलेली आहे। म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईचे रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत। आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या, आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे। मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन खातं असलं तरी त्यांना शिवरायांच्या इतिहासाबाबत कितपत माहिती आहे हा अभ्यासाचा विषय आहे, असा टोला अमोल मिटकर यांनी लगावला। तर मुख्यमंत्र्यांनी वाचाळ मंत्र्यांना आवरावं असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून तोफ डागायला सुरुवात केली आहे। पत्रकार मित्रांनो, या वाचाळ वीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो। हे कधी थांबणार आहे आणि केव्हा थांबणार आहे? मला तर कळलं की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाशी आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी फक्त उदाहरण दिलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। आरोप लगाना लोकतंत्र में विरोधी पक्ष का अधिकार है, सबका अधिकार है, और हमको उसका जवाब भी देना चाहिए। इसीलिए मैं आपके सामने आया हूं। मैंने तुलना नहीं की, मैंने उदाहरण दिया। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का उदाहरण बच्चों को दिया जाता है, जन्म से सिखाया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज कैसे थे। तो क्या उनसे कंपैरिजन किया जाता है क्या? इसके बारे में जिस तरह की राजनीति की जा रही है वो राजनीति नहीं होनी चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज चमकते हुए सूरज थे, उनको उसी स्थान पे उनकी पूजा की जानी चाहिए। अपने राजनीतिक स्वार्थ के लिए उनको कंट्रोवर्सी में लाना बंद होना चाहिए। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे। या इतिहासाला थोडा जरी धक्का लागला तर राज्यातले नागरिक आणि राजकीय पक्ष पेटून उठतात। त्यामुळे राजकीय नेत्यांनी चुकीची तुलना करून उगाच अशांतता निर्माण करू नये, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।